आणि आता पाहूयात सविस्तर महामुंबई। तर देशामधील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा 2023-24 या अर्थसंकल्प जो आहे तो उद्या सादर केला जाणार आहे। मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासक म्हणून मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर इकबाल सिंग चहल अर्थसंकल्प सादर करणार आहेत। मुंबई महापालिकेच्या इतिहासात खऱ्या अर्थानं आता दुसऱ्यांदा प्रशासक म्हणून मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर इकबाल सिंग चहल अर्थसंकल्प सादर करणार आहेत। हा अर्थसंकल्प आगामी निवडणुकीआधी सादर केला जाणार आहे आणि त्यामुळे अर्थसंकल्पाला विशेष असं महत्त्व आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना या बजेटमधून नेमकं काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। तर मुंबई महापालिकेच्या बजेटवर यंदा राज्य सरकारची छाप दिसणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे। तर मुंबईकरांना नेमकं काय मिळू शकतं या बजेटच्या माध्यमातून यावर एक नजर टाकूया। प्रदूषण नियंत्रणावरती भर दिला जाणार, आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण, प्रशासनामध्ये पारदर्शकता, तर शिक्षणासाठी विशेष तरतूद, रस्ते काँक्रिटीकरण, सागरी किनारा मार्ग, महिलांसाठी विशेष योजनेची तरतूद, सांडपाणी पुनःप्रक्रिया प्रकल्प, शाळेमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार। वळूयात पुढच्या बातमीकडे। छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन काल युवा सेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं। याचे बॅनरही लावण्यात आलेले होते, मात्र आज सकाळी शिवाजी पार्क परिसरातले सर्व बॅनर्स अज्ञात व्यक्तीनं फाडून टाकले आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। दादर येथे छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे। मात्र या फेस्टिवलचे जे बॅनर संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात लागले होते हे का अज्ञात व्यक्तीकडनं फाडण्यात आलेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे साईनाथ दुर्गे यांच्याकडनं या फेस्टिवलचं आयोजन जे आहे हे करण्यात आलेलं आहे। 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत हा फेस्टिवल असणार आहे। मात्र या फेस्टिवलचे जे बॅनर्स या संपूर्ण परिसरात लावण्यात आले होते या बॅनर्सवरती आदित्य ठाकरे यांचे फोटो सुद्धा होते, मात्र हे बॅनर्स एका अज्ञात व्यक्तीकडनं जे आहेत हे फाडण्यात आलेले आहेत। त्यामुळे एक नवा वाद आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। नेमके हे बॅनर्स कुणी फाडले याचा शोध आता पोलिसांकडून सुरू झालेला आहे। सीसीटीव्ही जे आहेत ते या संपूर्ण परिसरातील आता तपासले जाणार आहेत। ते एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर दादर येथे हा सुरू असलेला फेस्टिवलचे बॅनर्स फाडल्यामुळे एक नवीन वाद जो आहे हा होणार आहे। नेमकं हे बॅनर कोणी फाडले आणि एकीकडे हा कार्यक्रम जो आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाकडनं जो आहे हा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे या बॅनर्सवरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मुकेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईमधील कोस्टल रोड कामाच्या दुसऱ्या टप्प्यातील टनेलिंगचं काम सध्या सुरू आहे आणि या प्रकल्पाचे एकूण 70% काम पूर्ण झालेलं असून नोव्हेंबर 2023 पर्यंत ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट महापालिकेने ठेवलेलं आहे। तर दुसऱ्या टप्प्यामधील 180 मीटरच्या बोगद्याचं काम हे अद्यापही शिल्लक आहे। फेब्रुवारी अखेरीला हे काम पूर्ण होणं अपेक्षित असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मुंबईच्या विकासातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबई कोस्टल रोड। मुंबई कोस्टल रोडचं 70% काम पूर्ण झालं आहे आणि वरळी हाजी अली परिसरात जिथं या ठिकाणी 7 रस्ते तयार होणार आहेत त्यापैकी 2 रस्ते बऱ्यापैकी बनून तयार आहेत। म्हणजे खरं सांगायचं तर डोळ्यांना दिसतील असा हा विकास आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। या प्रकल्पाचा झालेला 70% काम या प्रकल्पाचं पूर्ण झालेलं आहे। आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रियदर्शनी गार्डन पासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत जो मलबार हिलचा डोंगर आहे तो डोंगर पोखरून तिथे एक बोगदा तयार करून त्या बोगद्यातून हा रस्ता जाणार आहे। तर त्यापैकी एक बोगदा जो एका बाजूचा बोगदा आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता दुसऱ्या बोगद्याचं काम सुरू झालेला आहे। या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा जवळजवळ पूर्ण होतोय असं म्हणायला हरकत नाही। 12,500 कोटी रुपयाचा हा संपूर्ण प्रकल्प आहे। 10.58 किलोमीटर इतक्या लांबीचा हा रस्ता आहे
आणि पुढे वरळीला तो जो आपला सी लिंक आहे याला जोडला जाणार आहे. त्यामुळे वरळी बांद्रा सी लिंकवरून निघालेला माणूस हा थेट नरिमन पॉइंटला पोहोचणार आहे आणि त्यामुळं कुठे ना कुठे एक वाहतुकीचा जो खोळंबा मुंबईच्या शहर परिसरामध्ये होतो तो या प्रकल्पामुळे दूर होणार आहे. मुंबईच्या वाहतुकीच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा या निमित्तानं खोवला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा एक ईमेल NIAला आलेला आहे आणि यानंतर देशामधील विविध शहरांना अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. NIAनं मुंबई पोलिसांना अलर्ट केलेलं आहे. ईमेल कर्त्यानं तालिबानी असल्याचा दावा केलेला आहे, तर हक्कानी नेटवर्कच्या आदेशानुसार हा हल्ला घडवला जाणार असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे आणि या ईमेल नंतर इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनीही तपास सुरू केलेला आहे. मुंबईमधल्या मढमधील बेकायदेशीर 49 स्टुडिओ हे ईडीच्या रडारवरती आहेत. ईडीनं मुंबई पालिका प्रशासनाला अहवाल मागितलाय. उपायुक्त हर्षद काळे यांनी मढ परिसरामध्ये असणाऱ्या 49 स्टुडिओंसंदर्भात 5000 पानांचा एक अहवाल करून चहल यांच्याकडे सोपवला होता. शिवाय या बेकायदेशीर स्टुडिओ प्रकरणामध्ये जर एखादा गुन्हा दाखल झाला असेल तर त्याचीही माहिती ईडीकडून मागवण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एका सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. या शस्त्रांची आरोपीला विक्री करायची होती आणि पोलिसांनी सापळा लावून या आरोपीला अटक केली आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील JVLR परिसरामध्ये तो पिस्तूल विक्रीसाठी आलेला होता. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून आरोपीनं हे पिस्तूल कुठून आणि कुणासाठी आणलं याचा तपास पोलीस करतायत. मेघवाड़ी पुलिस स्टेशन के अंडर ट्रैप लगाया गया था. जैसे ही वो व्यक्ति वहां पर आया, हमने उसे दबोच लिया और उसके सर्च में हमें एक फैक्ट्री मिल पिस्टल और 3 राउंड प्राप्त हुए हैं. उसके ऊपर मेघवाड़ी पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है. वो पिस्टल किस लिए लेके आया था और कहां से लेके आया था, इसके बारे में तपास जारी है. मुंबईमधल्या बांगूरनगर पोलिसांच्या पथकानं मुंबईतील मालाड पश्चिम बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर छापा टाकला. एका आरोपीला संगणक, 8 हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह आणि 3 मोबाईलसह अटक केलेली आहे. हे बनावट कॉल सेंटर आदित्य स्टेट एव्हरशाईन नगर मालाड पश्चिम इथे चालवलं जात होतं. इथे vision.com वरती नोंदणी केलेल्या भारतीय आणि इतर देशांमधील लोकांशी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये इंटरनेट व्हिप कॉलद्वारे बोलून ते स्वतःला परकीय शेअर चलन आणि कमॉडिटी ट्रेडिंगमध्ये तज्ञ म्हणवत असत. वैसे इंफॉर्मेशन भी हमने रेड किया और उसमें हमने वहाँ पे जो एक मैनेजर था उसको अरेस्ट किया है और वहाँ से लैपटॉप, हार्ड डिस्क, पेन ड्राइव से उसको यहाँ से जब्त किया है और एक आरोपी को अटक किया है और 2 उसके जो चलाने वाले हैं पार्टनर्स वो फरार है, उनको हम ढूंढ रहे हैं. विरारमध्ये प्रॉपर्टीच्या वादामधून 2 गटातील लोकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा एक प्रकार घडला. विरार पूर्वेच्या नारंगी बायपास रोडवरील बिल्डिंगवरती पालिकेनं तोडक कारवाई केली आणि या वादातून बिल्डिंगमधील रहिवासी आणि गाळे व्यावसायिकांमध्ये ही तुंबळ हाणामारी झाली आहे. भर रस्त्यामध्ये सुरू असलेल्या या वादात महिलाही सामील असल्याचं मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय. तर दगड, लाकडी दांडुक्यांचा वापर करून ही मारहाण झालेली असून या वादामध्ये दोन्ही गटातील सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत. 12 ते 15 जणांवरती परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. व्हॉट्सॲप हे सध्या संपर्काचं प्रमुख माध्यम बनलेलं आहे. मात्र याच व्हॉट्सॲपमुळे पोलिसांना मोठा पुरावा सापडला. व्हॉट्सॲप स्टेटसमुळे हत्येचा उलगडा झाला. विरारमध्ये एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची हत्या केलेली होती. कोणताही पुरावा नसताना फक्त व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीला पकडलं. विरारच्या कोपरी गावात एका महिलेच्या मृत्यूचं गूढ उकललंय. पतीनंच नवविवाहित पत्नीला गळा आवळून तिचा जीव घेतला आणि या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केलेला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
जो आरोपी आहे तो त्या महिलेवरती संशय घेत होता, त्यामुळे त्यानंच तिचा गळा दाबून मृत्यू केलेला आहे असं आमच्या तपासी अधिकाऱ्याला एडीआरमध्ये निष्पन्न झालं. त्यामुळे आम्ही स्वतः पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये फिर्यादी बनून 302 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्यापैकी एक आरोपी जो होता, तो आरोपीचा मित्र जो त्याच्याबरोबर दारू प्यायला त्याच्या रूममध्ये बसलेला होता, त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास जे आहे तो आमचं PI चौगुले साहेब करत आहे. गेटवे ऑफ इंडिया इथे आज महाराष्ट्र शासन आणि जपानचे वाकायामा शासन यांच्यामध्ये सामंजस्य कराराचं नूतनीकरण करण्यात आलं. गेटवे ऑफ इंडिया इथे आज महाराष्ट्र शासन आणि जपानचे वाकायामा शासन यांच्यातील हा सामंजस्य करार होता आणि यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी आपण बघितलं आपले आणि त्यांचे डावपेच वेगळे असल्याचं म्हटलं. पट्टी बांधलेल्या हातामध्ये जे कुस्तीपटू जे आहे आपले पैलवान बघितलं तुम्ही तिकडे, आपल्याला त्यांचा देखील कुस्तीचा खेळ इथं पाहायला मिळाला. आपल्या आणि त्यांचे थोडे डावपेच वेगळे आहेत. त्यांचं डायरेक्ट वजनाने ढकलतात डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेर, आखाड्याच्या बाहेर. आपले डावपेचाने शेवटी डावपेच हा महत्वाचा आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांनाच खूप खूप आजच्या या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गोकुळदास तेजपाल रुग्णालयानं आता तृतीयपंथी समुदायासाठी खास वॉर्ड तयार केलेला आहे. या वॉर्डचं उद्घाटन करण्यात आलं. तृतीयपंथीयांच्या आरोग्य समस्यांचं निराकरण करण्यासाठी आणि त्यांना आरामदायी वैद्यकीय उपचार देण्यासाठी हा प्रयत्न आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये तृतीयपंथी समुदायासाठी हा पहिलाच उपक्रम आहे. स्वतंत्र वॉर्ड निर्माण करता 150 कर्मचाऱ्यांना विशेष ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे. तृतीयपंथीय जे आमच्या समाजाचा घटक आहेत आणि त्यांच्यासाठी खरं म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये विशेष करून खूप अडचणी त्यांना या ठिकाणी येत होत्या. म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला आहे की यांच्यासाठीच एक वेगळा वॉर्ड आम्ही 30 बेड आपण बघितले अतिशय अद्ययावत, म्हणजे त्याच्यामध्ये 2 व्हेंटिलेटर आहेत, O2 आहे, सगळ्या फॅसिलिटी त्या ठिकाणी आहे, मॉनिटर आहे, सर्वच त्या ठिकाणी त्यांच्यासाठी व्यवस्था अद्ययावत अशा व्यवस्था आपण त्यांच्यासाठी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. डॉक्टर जे आहेत त्यांना ट्रेन केलं गेलेलं आहे. सिस्टर, स्टाफ, अगदी सफाई कर्मचाऱ्यापासून जवळपास 150 लोकांचा स्टाफ या ठिकाणी आहे. महाराष्ट्र सरकारने जे हे प्रकल्प राबवलंय ते खूपच छान आहे. इंडियामध्ये कुठेही बघितलं की 30 बेडेड हॉस्पिटलची सुविधा कुठेही नाही आहे. दुसऱ्या राज्यात पण बेड्स अवेलेबल आहे, पण इतक्या मोठ्या पातळीवर केलेला हा कार्यक्रम कुठेही दिसता येत नाही. आणि मला असं वाटतं की मेडिकल टुरिझमसाठी जे लोक दुसऱ्या स्टेट्समधून दुसऱ्याकडे जातात, दिस इज दी आन्सर. महाराष्ट्र स्टेट आन्सर आहे त्यांच्या प्रॉब्लेमासाठी. खूपच छान व्यवस्था आहे, क्लीन वॉर्ड आहे, ट्रान्सजेंडर रेनबो कलर्समध्येही त्यांनी सजवलं आहे. मुंबईमधील कुर्ला इथे बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्यातर्फे कुर्ला फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महोत्सवात खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं आणि यावेळी श्रीकांत शिंदेंनी आमदार मंगेश कुडाळकरांनी केलेल्या उपक्रमाचं स्वागत केलं. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर मुंबई महाराष्ट्रामध्ये वातावरण बदललंय आणि त्याचा परिणाम कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येत असल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्राची गौडदौड जी आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जोरात चालू आहे आणि त्याचाच प्रत्यय जो आहे तो आपल्याला रोज या ठिकाणी येत असतो. वेगवेगळी विकास कामं जी आहेत या ठिकाणी होत असतात आणि मुंबई जी आहे ती आता बदलते. मुंबई जी आहे त्या मुंबईला जे अपेक्षित आहे ते काम जे आहे त्या ठिकाणी आपण करतोय. मुंबई वडोदरा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाचं काम सध्या पालघर जिल्ह्यात सुरू आहे. महामार्गासाठी डोंगराचं सपाटीकरण सुरू आहे, पण त्याकरता भूसुरुंग स्फोट केले जातात आणि या स्फोटासंदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवलेली होती. ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. महामार्गाच्या उभारणीच्या वेळी भूसुरुंग स्फोट केल्यानं डहाणू आणि पालघरमधील स्थानिक नागरिकांच्या घरांच्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. पालघर आणि डहाणू तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी नुकसानीचे अहवाल मागवून घेतलेत. आंबा कुणाला आवडत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आंबा म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटलंच म्हणून समजा. हा आंबा खाण्यासाठी अगदी मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागते. मात्र आता
ती प्रतीक्षा संपली आहे, कारण आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईमधल्या APMC मार्केटमध्ये दाखल झाली आहे. वाशीच्या APMC बाजारात गुरुवारी रत्नागिरी हापूस आंब्याच्या तब्बल 38 पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्यात. गेल्या काही दिवसांपासून बाजारात तुरळक पेट्या दाखल होत होत्या. गुरुवारी यंदाच्या हंगामातील हापूसची अधिक आवक झालेली आहे. बाजारामध्ये आंब्याची ही आतापर्यंतची चांगली आवक आहे. ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई. पाढे म्हणणं ही मुलांसाठी तशी शिक्षाच. मात्र पालघरमधील 11 वर्षीय लाडक्या पालकरला मात्र त्याला अपवाद ठरलेला आहे. 5वी मध्ये शिकणाऱ्या लाडक्यानं थोडके नव्हे तर तब्बल 125 पर्यंतचे पाढे तोंडपाठ केलेत. 11 वर्षीय लाडक्या चरीकोटबी इथल्या खिंडीपाडा या जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकतोय. तर नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी गणित पक्क असायला हवं असं शिक्षकांनी लाडक्याला सांगितलं. आणि मग लाडक्यानेही जमेल तिथे जमेल तसं पाढे म्हणायला सुरुवात केली आणि 5, 10, 15 अशी मजल दरमजल करत थेट 125 पर्यंतचे पाढे त्यानं तोंडपाठ केले. 99 99 99 198 99 297 99 चौक 396 99 5 495 99 6 594 99 7 693 99 8 792 99 9 891 99 10 990 125 125 125 250 125 375 125 चौक 5 125 625 125 6 750 125 7 875 125 8 1000 125 9 1125 125 10 1250. लाडक्या लक्ष्मी पालकर. कितवीत आहेस तू? 5वी. सरांनी सांगितले नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा पास व्हायचं असेल तर गणित क्रिया करण्यासाठी फास्ट सोडवण्यासाठी मला खूप पाढ्यांची गरज असते. आज व मला 2 ते 125 पर्यंतचे पाढे सांगू शकतो. बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्न सराईचे वारे वाहू लागलेले आहेत. सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी आणि क्रिकेटर KL राहुलच्या लग्नानंतर आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीच्या वेडिंगची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. सिद्धार्थ आणि कियारानं जरी आपलं प्रेम जगजाहीर केलेलं नसलं तरी त्यांचं नातं मीडियाच्या नजरेआड नव्हतंच. ये प्यार कब हुआ पाहूयात. प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल. प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल. मंडळी काही कळलं का नाही? अहो सब आंखों ही आंखों में हो गया. आता फक्त काय लगीन घाई. कोणाची? अहो कोणाची म्हणून काय विचारताय? आपले हे हो सिद्धार्थ आणि कियारा. जोरदार. दोघांचा शाही विवाह सोहळा येत्या 6 फेब्रुवारीला राजस्थान मधील जैसलमेर इथल्या सूर्यगड पॅलेस मध्ये होणार आहे. हो पॅलेस मध्ये. सगळा कसा VVIP मामला. आता लग्न सोहळा शाही म्हटल्यानंतर तामझाम लईच मोठा. अहो पॅलेसच बुक केलाय ना, मग काय वातावरण अगदी कलरफुल. चला आता हे सगळं कलरफुल इथपर्यंत येत असताना थोडस फ्लॅशबॅक. हे लव जमलं तेव्हा त्याचं असं झालं. सिद्धार्थ आणि कियारा दोघे बराच काळ एकमेकांना डेट करत होते. त्यांची पहिली भेट लस्ट स्टोरीज चित्रपटाच्या रॅपअप पार्टी दरम्यान झाली. पार्टी फारच रंगली बुवा. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि ते अनेकदा एकत्र ते म्हणतात ना हँगआउट करताना दिसले. त्यानंतर हळूहळू दोघांच्या डेटिंगच्या बातम्या चर्चेत येऊ लागल्या. मीडियापासून लपून छपून तब्बल 3 वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. आणि मग काय अखेर दसमे वादे. सिद्धार्थने थेट कियाराला विचारून टाकलं विल यू मॅरी मी. आणि मग ठरलं. अखेर सिद्धार्थ आणि कियारा विवाह बंधनात अडकणार असल्याचं समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आणि आता तो दिवस दूर नाही.
तर मंडळी, ही आहे अशी ही फंटॅस्टिक लव्ह स्टोरी. चला तर मग चिरंजीव सिद्धार्थ आणि चौका कियारा यांच्या शुभमंगलसाठी तयार रहा. त्यात संपूर्ण दिवसभरातील मुंबई आणि उपनगरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्या आपण महामुंबईच्या माध्यमातून पाहिल्या, तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.